अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले भास्कर जाधव। त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात टीजर व्हायरल करून लोकांना डिवचण्याचा प्रयत्न केला होता। माझ्या कार्यालयासमोर वेगवेगळे बॅनर लावले होते। चिपळूणची संस्कृती आहे, कोणाची सभा असेल तर कोणाच्याही बॅनरला हात लावायचा नाही। आम्ही कोणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नव्हता। ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले, जाणीवपूर्वक माझ्या कार्यालयासमोर स्वतःचा सत्कार करण्याचा प्लॅन केला। त्यांनी हातवारे करून आम्हाला डिवचण्याचा प्रयत्न केला। पलीकडून दगडफेक सुरू झाली तेव्हा इकडून दगडफेक सुरू झाली। पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे हाताळायला पाहिजे होते, रस्त्यावर मिरवणूक काढायला द्यायला नको होती। अशा प्रकारचे अपेक्षित होतं, परंतु ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले। माझ्या ऑफिसच्या आणि घराच्या समोर त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतःचा मोठा सत्कार करून घेण्याचा प्लॅन केला। मी पोलिसांना सांगितलं की जरूर सत्कार होऊ द्या, परंतु ऑफिसच्या समोर सत्कार करून या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची तुम्ही काळजी घ्या। त्याप्रमाणे ते रेस्ट हाऊसला गेले। पोलीस म्हणाले की पाग नाक्यामध्ये त्यांचा सत्कार होईल। पाग नाक्यामध्ये सत्कार होण्याचं कारण असं की त्या पाग नाक्यातूनच माझ्या घराकडे जाण्याचा रस्ता आहे आणि येण्याचा रस्ता आहे। त्या रस्त्यावर जाणीवपूर्वक त्यांनी त्यांचं स्वागत ठेवलं। मी म्हटलं काही हरकत नाही, मला त्याचा काही त्रास नाही, जरूर स्वागत करावं त्यांनी, माझी काही अडचण नाही। परंतु 3:30 ते जवळजवळ 5 वाजेपर्यंत ते रस्त्यावर बाहेर आलेच नाही। किंबहुना त्यांच्या स्वागताची ज्या ठिकाणी काय लावलं होतं, हे लावलं JCB लावलं होतं ना, क्रेन लावली होती। ती क्रेन नाक्यावर लावली होती। ती नाक्यावरून माझ्या ऑफिसच्या बाजूला जाणीवपूर्वक त्याने आणण्याचा प्रयत्न केला। मी पोलिसांना पुन्हा बोलवलं आणि सांगितलं तुम्ही तिथे सत्कार करा, तुम्ही ही क्रेन पुढे आणू नका। परंतु जवळजवळ 1 तासभर क्रेन त्यांनी जाणीवपूर्वक तिथे उभी करून ठेवली। मला कुठल्याही प्रकारचा त्रास नव्हता। परंतु तासानंतर मी दीड तास उलटून गेला होता। मी म्हटलं आता फार काही हा विषय ताणण्याचा नाही, कारण मला बातमी अशी आली होती की गुहागरमध्ये सभेला माणसंच जमली नाहीत आणि त्यामुळं पोलीस मला पुढे जाऊ देत नाही असं कारण काढून हे परत मागे फिरतील आणि म्हणून मी माझ्या लोकांना जाहीरपणे माईकवर आव्हान केलं की आता सर्वांनी शांततेनं घरी जा आणि आम्ही हा विषय संपवला। आम्ही घरोघर निघालो। त्याच वेळेला जाणीवपूर्वक त्यांनी तिथे त्यांचा सत्कार केला। प्रचंड फटाक्याची आतषबाजी केली, तीही हरकत नाही। परंतु माझ्या बाजूला जवळजवळ 5 ते 10 हजार माणसं उभी होती आणि त्यांच्या बाजूला 100-200 माणसं पण नव्हती। ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढे आले, ते नाचगाणी करत आले, त्यांनी हातवारे करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला। मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो। मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो। मला माहीत नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली। तिकडून दगडफेक सुरू झाली तशी इकडून देखील दगडफेक सुरू झाली आहे। खरं तर पोलिसांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे हे जर हाताळायला पाहिजे होतं, त्यांना रस्त्यावर मिरवणूक काढू द्यायला नको होती। आम्ही कोणीही आमच्या रस्त्याच्या पलीकडे गेल्याची जरा सुद्धा कोणी व्हिडिओ क्लिप दाखवा। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।